पहिल्या चित्रपटाला मी एकटीने 9 गोष्टी केल्या. कथा, पटकथा, संवाद, गाणी लिहिली, सगळं म्हणजे आता असं झालं होतं की ते स्पॉट बॉयचे सगळ्यांना निंबू पाणी वगैरे पण द्यायचं, ते पण मी काम करायला मागे पुढे, कारण माझंच प्रोडक्शन, कारण कोण उभं राहिलं नाही. एक छोटासा रोल केलाय तू त्याच्यात केलंय. पण ते म्हणाले की, मी म्हटलं चला ठीक आहे, माझं ऑडिशन घ्या. मग मी ऑडिशन दिलं माझ्या चित्रपटाला, मी ऑडिशन दिलं आणि मला रिजेक्ट केलं. मला हा जेव्हा अपॉर्च्युनिटी मिळाली, मग ती एका रात्रीतनं मी अख्खा स्क्रीन प्ले लिहून काढला आणि तो माझा पहिला स्क्रीन प्ले हॉलिवूडला रजिस्टर झाला. मेहनत प्रचंड होती, म्हणजे असे ते गमबूट घालून तुम्हाला शूटिंग करताय तुम्ही, नक्षलवाईट्स आहेत आजूबाजूला, इकडे पायाच्या खालनं विंचू निघतोय, तिकडे साप निघाला, ह्याला चावला, हे असं सगळं सिनेमासाठी करतोय. पण इतकी पॉझिटिव्हली मला माहिती होतं की हे होणारच आहे. आता तो थिएटरमध्ये लागणं हेच स्वप्न होतं. पण झालं. मला 2 नॅशनल अवॉर्ड, 7 राज्य पुरस्कार, 37 इंटरनॅशनल अवॉर्ड. हिंदीवाल्यांना फ्लाईटमध्ये ती फिल्म बघितली, त्यांना वाटलं अरे बापरे, रिजनल में ये क्या करके रखा है. मग ते घरी येऊन माझे राईट्स घेतले, मग हिंदी बनवली. नमस्कार, मी ॲडव्होकेट समृद्धी पोरे. बातो बातो में हा एक यूट्यूब चॅनल आहे, आमची मैत्रीण कांचन अधिकारी यांचा. आज आमचा एपिसोड शूट झाला आणि तो इतका सुंदर झाला, इतक्या गप्पा रंगल्या. एपिसोड तुमच्या भेटीला लवकरच येणार आहे, पण तुम्ही तो पाहिल्याबरोबर सबस्क्राईब करायचा आहे, शेअर करायचा आहे आणि लाईक करायचं आहे. हाय, हॅलो, नमस्कार. मी कांचन अधिकारी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे माझ्या नव्या कोऱ्या करकरीत यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे बातो बातो में. मंडळी, महाराष्ट्रातल्या अमरावती सारख्या जिल्ह्यातून येऊन मुंबईसारख्या मायानगरीत ती आली. आधीची क्रिमिनल लॉयर असलेली तिने चक्क सिनेमा सृष्टीमध्ये प्रवेश मिळवला आणि नॉट ओन्ली प्रवेश मिळवला, तर चक्क ती दिग्दर्शनामध्ये उतरली. आणि दिग्दर्शनामध्ये नुसती उतरली नाही, तर पहिल्या चित्रपटामध्ये चक्क नॅशनल अवॉर्ड घेतलं. तसंच एक 4-5 वर्षानंतर तिने तिचा दुसरा चित्रपट निर्माण केला आणि त्या चित्रपटाची वारी तर चक्क ऑस्करपर्यंत गेली. अशी एक समृद्ध विचारांची, आपल्याला अर्थात आता कळलंच असेल नाव, माझी मैत्रीण समृद्धी पोरे. चला तर मग मंडळी, स्वागत करूया. नमस्कार समृद्धी. थँक्यू. नमस्कार. नमस्कार समृद्धी, मी आत्ता म्हटलं त्याप्रमाणे तू अमरावतीसारख्या एका जिल्ह्यामध्ये, जिथे TV आहे, आता OTT प्लॅटफॉर्म आला, तेव्हा तर OTT प्लॅटफॉर्म पण नव्हता, तर अशा ठिकाणी जेव्हा तू एक क्रिमिनल लॉयर म्हणून, प्रॅक्टिसिंग लॉयर ज्याला आपण म्हणू, तशी ती होतीस आणि त्यातून तुला अचानक असं सिनेमासृष्टीमध्ये यावंसं कसं काय वाटलं? कारण की ती एक जिद्द असायला पाहिजे, ती एक झेस्ट असायला पाहिजे. खूप छान विचारलं, कारण सगळ्यांनाच साधारण असा प्रवास माझा वाटतो. पण झालं काय माहिती आहे, माझं लग्न झालं आणि मग मी मुंबईत आले. तर त्यावेळेला मी फक्त 19 वर्षाची होते. अच्छा. आणि शिक्षण म्हणजे BSc मायक्रोबायोलॉजीमध्ये केलं मी. तर शेवटचा माझा रिझल्ट लागायचा होता आणि मग इथे येऊन मी रुईया कॉलेजला लग्नानंतर ॲडमिशन घेतली, DMLT केलं आणि त्याच्यानंतर मग मी LLB केलं गव्हर्नमेंट लॉ कॉलेजला. त्या दरम्यान मला 2 मुली झाल्या. मग तुझं लग्न कितव्या वर्षी झालं? माझ्या वयाच्या 19-20च्या मध्ये. लवकर लग्न झालंय. मग मुली पण लवकर झाल्या? हो, मुली पण लवकर झाल्या. किती वर्षाची? तेव्हा पहिली मुलगी तर अगदी 1 वर्षामध्ये गॅप नंतर लगेचच झाली. म्हणजे मी 21-22ची असेन आणि पुढची मग 5 वर्षाचं अंतर आहे दोघींमध्ये. वाव. सो म्हणजे 27-28च्या आत मला 2 मुली झाल्या होत्या. पण तोपर्यंत तुला असं म्हणजे ह्या सिनेमा सृष्टीतलं करिअर असं काही डोळ्यापुढे? मित्रमैत्रिणी पण नव्हत्या. म्हणजे मी अगदी नाटकाला पहिल्या रांगेत बसायला, नाटक बघायला मिळेल वगैरे, आणि मला त्या सिनेसृष्टीतल्या सगळ्या, त्यात तू पण होतीस, त्याला बघायला असं सगळं अशीच होती मी. एक जनरल असं असतो ना, माझ्या डोक्यात पण नव्हतं की मी कधीतरी या क्षेत्रात जाईन किंवा त्या क्षेत्राशी मला काय, कारण घरून तर एक थोडंसं होतं की नाटकांमध्ये वगैरे सुद्धा कॉलेजमध्ये बाबांना नाही आवडायचं काम करायला, द्यायचे नाहीत. ते म्हणायचे की आधी तुम्ही आपल्या पायावर उभं राहा आणि थोडंसं जर असं एक्स्ट्रा करिक्युलर म्हणजे खेळ वगैरे ठीक आहे, पण कुठेतरी त्यांना नाटकात असं वाटायचं की हेच करत बसेन, मग शिक्षण राहील. त्यांना वाटायचं शिक्षणाचा बेस असला पाहिजे. नाही, बरोबर आहे. आपल्या सर्व महाराष्ट्रीयन घरांमध्ये असंच असतं. माझ्या आईने पण मला तेव्हा असंच सांगितलं, पहिली ग्रॅज्युएट हो, मग पुढचं काय ते कर. तसं सेम.
आणि मग लग्न झालं ओघाओघाने आणि इकडे आले. पण शिक्षण माझं चालू होतं. मग मी गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्ये वकील झाले. काही दिवस मी हिंदुजा हॉस्पिटलला डिप्लोमा इन मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी, तर त्याच्या संदर्भात थोडंसं काम केलं. पण माझ्या स्वतःच्या पटकन लक्षात आलं की आयुष्यभर हे असलं काम करण्यासाठी मी नाही जन्माला आले, मला हे नाही करायचं आहे. आणि मुली होत्या, मुलांचं संगोपन, सासू सासरे घरी, असं छान घर भरलेलं होतं. सगळ्या गोष्टी घरातलं करून मग मी शिक्षण शिकायचं हे ते. आणि तेव्हा मी कांदिवलीला राहायचे. तर तिथनं मी ट्रेननी जायला लागायचं, कारण गव्हर्नमेंट लॉ कॉलेज आणि त्याच्यानंतर ओघाओघाने हायकोर्टला मी काम करायला लागले क्रिमिनल साईडला. तर तो प्रवास माझा म्हणजे प्रॅक्टिसिंग लॉयर म्हणजे स्टील माझं चाललंय काम. पण ती ना ऊर्जा एवढी वेगळी होती की कधी मला वाटलं नाही की एकतर अमरावतीहून मुंबईत येऊन आपण काहीतरी स्वतःच्या पायावर करतो ह्याच्यात मी खुश होते. म्हणजे मी कधी एवढं असं पण कंप्लेंट नाही केली की बापरे केवढा प्रवास आहे किंवा मला घरी जाईपर्यंत किती वेळ लागतोय. मला एक थोडंसं वाटायचं की नाही, मी मुलींच्या, कारण आजी होती पण मुलींचं करून मी बाहेर पडायचे. पण येताना मला असं वाटायचं की नाही, त्यांच्या वाट्याची आई मी कुठेतरी कोर्टात नेली आहे ना, मग मी तेवढ्याच एनर्जीने घरी येऊन त्यांची आई व्हायचे. आणि खूप मला तो प्रवास आत्ता आठवला तर माझ्या आयुष्याचा सगळ्यात छान काळ. त्या मुली आई आई करून मागे फिरतात, त्यांना काहीतरी सांगायचं असतं शाळेतलं, तो मला सगळ्यात आवडता माझ्या आयुष्याचा तो पिरियड आहे. आता फिल्मचं की मी या क्षेत्रात आले कसे, तर मी ना श्वासची जी टीम होती त्याच्यानंतर श्वास फिल्म झाल्यानंतर ते एका पिक्चरवर काम करत होते आणि मी लिगल ॲडवायझर म्हणून त्यांच्यासोबत जॉईन झाले. आणि ते काम करताना माझ्या लक्षात आलं की अरे आपण जी आयुष्यभर डायरीत आपल्या कविता, गाणी किंवा स्टोरीज लिहितोय ते मी माझंच लिहायचे खूप आधीपासून, कारण मला व्यक्त व्हायला आवडायचं. तर मला वाटलं की अरे हे जे रायटर्स लिहितात त्याच्यापेक्षा बऱ्यापैकी उज्ज्वल लिहिलेलं आहे मी देवशी खाली ठेवलेल्या डायरीत. आणि तो उगम होता ॲक्च्युली. आणि मग त्यांच्यासोबत राहताना मी त्यांच्या स्क्रिप्टमध्ये पण त्यांना थोडा राग आला रायटर्सला की वकिली करणं वेगळं आणि आम्ही हे खूप मोठी डिग्री घेऊन आलो आहे, हे असं मॅडम असं नाही. पण ते जे प्रोड्युसर होते ते अमेरिकेचे होते, लॉस एंजलिसचे होते. तर त्यांना लक्षात आलं की ही एक तर वुमेन ओरिएंटेड फिल्म आहे आणि ही काहीतरी वेगळंच बोलते. तर म्हणे मॅम तुम्ही लिहून आणाल का जे तुम्ही आज बोललात. तर म्हटलं हां ठीक आहे लिहून आणेल. आता मला त्या क्षेत्रात यायचं नव्हतं किंवा त्यांच्यावर कुरघोडी करायची नव्हती, पण मला असं वाटलं की कारण कुठेतरी आतमध्ये ते होतं फिल्म मेकरचं, व्यक्त व्हायचं होतं आणि फिल्म मेकर असणार माझ्यामध्ये. कारण काय होतं, मी तुला एक छोटीशी गोष्ट सांगते की लहानपणी मी कुठलाही सिनेमा पाहिला ना की मी तो येऊन मैत्रिणींना त्याची गोष्ट सांगायची. स्टोरी टेलर. हां, आणि त्यात कुणीतरी पाहिली असेल फिल्म तर मी काय करायचे की त्या डायरेक्टरच्या काही गोष्टी बदलून आपल्या त्याच्यामध्ये पेरून ती गोष्ट डिलिव्हर करायची. आता त्यात कुणीतरी म्हटलं की अरे हे असंही वेगळंच काहीतरी सांगते, असा सिनेमा नाहीच आहे, तुझे इनपुट्स. हां, तर मग त्या उरलेल्यांना इतकं तो डिस्टर्ब व्हायचा, तू गप्प बस, तुला नाही ऐकायचं आहे ना, आम्हाला हीच गोष्ट ऐकायची जी ही सांगणार आहे. तर ते कुठेतरी होतं जेनेटिकली असणार आतमध्ये. आणि मग मला हा जेव्हा अपॉर्च्युनिटी मिळाली मग ती एका रात्रीतनं मी अख्खा स्क्रीन प्ले लिहून काढला. वन नाईट. म्हणजे कारण माझं ते डोक्यातच होतं, झोपलीच नाही मी. वाटच बघत होते की दुसऱ्या दिवशी मी ऑफिसमध्ये जाणार आणि मी सगळ्यांना असं बसणार, असं मला ते सगळं मॅनिफेस्ट होत होतं की मी इथे बसणार, मी असं बोलणार आहे असं. आणि मी खरोखर तसंच तो डिलिव्हर केला, वाचून काढला. सगळेजण अगदी शांत एका याच्यावर तसेच बसले होते की अरे आपण अशा अँगलनी कधी हा विचारच केला नव्हता. आणि तो माझा पहिला स्क्रीन प्ले हॉलिवूडला रजिस्टर झाला. सो यू हॅव सेंड टू दॅट पर्सन फ्रॉम हां, मी त्यांना ते देऊन टाकलं मी आणि त्यांनी ते रजिस्टर केलं. त्याच्यात सोबत अनफॉर्च्युनेटली म्हणूया आपण, पण 2 रायटर आणखीन जे होते ऑलरेडी त्यांचं नाव, त्यांचं कॉन्सेप्ट आणि कॉन्टेंट होतं, त्याला मी आता ते सगळं वेगळं नेलं. पण मग त्यांची नावं होती, पण पुढे जाऊन ते NOC नाही झालं आणि तत्सम काही कारणं घडली आणि ती फिल्म कधीच नाही झाली. दॅट फिल्म हॅजंट कम येट. नाही ती झाली नाही पाहिला. पण आता कुठेतरी इच्छा आहे का करायची ती फिल्म? माझी इच्छा असूनच नाही चालणार ना ती पुढे. आणि काय होतं ना, प्रत्येक स्टोरीचा एक एरा असतो की ती त्या काळामध्ये आपण लिहिलेली असते. एखादी गोष्ट असू शकते काळानुरूप आणि ती म्हणजे अगदी. एक सुंदर उदाहरण म्हणजे तुझं पण त्याच्याच वरचं आहे म्हणून सांगते की जसं की आता सरोगसी झालेली आहे, मान्य झालेली आहे. एक नाटक आलेलं होतं कुसुम मनोहर लिहिले. बरं. आणि त्याच्यामध्ये कथा अशी होती की नवरा बायको आहेत आणि त्यांना मूल होत नसतं. सो तो नवरा आहे तो बाहेरच्या तिसऱ्या एका बाईला आपल्या जाळ्यात ओढतो, तिला आपली बायको बनवतो, तिच्यापासून मूल पैदा करतो आणि नंतर ही लिटरली ते मूल घेतो आणि त्या दुसऱ्या बाईला हकलून देतो.
फार सुंदर गाजलेलं नाटक होतं ते, परंतु तेव्हा सरोगसी नव्हती आलेली. बरोबर तर मला ते खूप आवडलेलं. मग तेव्हा सुकन्या कुलकर्णीने काम केलेलं होतं. बरोबर, मी वाचलंय त्याच्याबद्दल. पण तू त्याच्यानंतर तुझा चित्रपटच आलाय चक्क हो, मग सरोगसीवरती. त्याच्यानंतर झालं की मग मी ती एकदा लिहिल्यामुळे तो उगम झाला, माझा जन्म झाला होता ऍक्च्युली रायटर म्हणून. कुठेतरी तुझ्यामध्ये ती अस्वस्थता निर्माण झाली. झाली. मग प्रॅक्टिस करता करता हा जो माझी जी पहिली फिल्म आहे मला आई व्हायचंय सरोगेट मदरची, ही माझी स्वतःचा खटला आहे कोर्टातला. तो जसा तसा लिहून काढला. खूप प्रोड्युसर्स आणि सगळ्यांकडे फिरले. सगळे म्हणाले दुकान चाललंय तुझं बरं कोर्टात, कशाला हा किडा घेऊन येते, असं सगळं की या क्षेत्रात नको येऊ. आपल्या क्षेत्रामध्ये पहिलं असंच होतं. मलाही त्यातनंच जावं लागलं. एक्झॅक्टली. मग ते म्हणाले की चांगलं चाललंय दुकान, कशाला, सगळ्यांनाच वाटतं, सगळ्या डॉक्टर इंजिनियर्सला वाटतं आपण हे करू, त्याचं मोहच तसं आहे. आणि मला कोण ज्युनियर म्हणून असिस्टंट डायरेक्टर घ्यायला तयार नव्हतं, कारण कोर्टात काम करत असणारी, थोडंसं वय असणारी, की आपण हिला असिस्टंट कसं ठेवणार, मला तेही काम मिळेना. मला पण मिळालं नव्हतं. रामगोपाल वर्माकडे गेले पण मी होते, त्याला थँक्यू म्हटलं, म्हणते त्या सगळ्या लोकांना की त्यांनी दिलं नाही आणि त्याच्यामुळे मी माझी उभी राहिले. मी युनिव्हर्सिटीला ऍडमिशन घेतली, मी फिल्म मेकिंग शिकून घेतलं आणि ते हो, आणि त्याच्यानंतर अगदी पण मग कुठल्या युनिव्हर्सिटीमधनं? आपलं कलिना युनिव्हर्सिटीला ह्याचा डिप्लोमा होता, तो डिप्लोमा मी घेतला. आणि मग बऱ्यापैकी मला कॅमेरा आणि कसं असतं काय सगळं त्याचं टेक्निकल नॉलेज मी घेतलं. किती याचा कोर्स होता तो? 6-7 महिन्यांचा तो डिप्लोमा होता. म्हणजे यू कॅन मॅनेज इट अलॉंग विथ युअर जॉब. हो, मी कोर्ट माझं झालं की तिकडे जायचे आणि तिथून मग त्याच्यात आम्हाला त्यांनी छोट्या छोट्या शॉर्ट फिल्म करायला दिल्या शेवटी. त्याच्यात आम्हीच ऍक्टिंग, एक जण कॅमेरा, एक जण हे असं सगळं करून तर पण मला साऱ्या संस्था निघाल्या. हां, आणि मग मी काही सिरियल्समध्ये थोडं असं एक जस्ट काम करायला जायचे की बघूया काय तिथलं कसं वातावरण असतं. हां, वातावरण. मला अगदी 600 रुपये वगैरे पर डे मिळायचा, त्याच्यापेक्षा जास्त गाडीचं पेट्रोल जायचं, पण मला ते कुणाला सायलेंटली, या एक्झॅक्टली, आय वॉन्ट टू लर्न. मग मी नंतर ते फिल्म केली आणि तुला सांगते पहिल्या चित्रपटाला मी एकटीने 9 गोष्टी केल्या. कथा, पटकथा, संवाद, गाणी लिहिली, सगळं. म्हणजे आता असं झालं होतं की ते स्पॉट बॉयचे सगळ्यांना निंबू पाणी वगैरे पण द्यायचं, ते पण मी काम करायला मागे पुढे, कारण माझंच प्रोडक्शन, कारण कोण उभं राहिलं नाही. मी माझ्या स्वतःचे एक पैसा जमा करून जेव्हा मला असं वाटलं एवढ्यात माझा सिनेमा होऊ शकतो, तेव्हा मग मी सगळ्यांच्या ओळख्या काढत, मग कलाकारांना घेत, मग ते असं करत सगळं. हां, उर्मिलाला तेव्हा ती सिरियल करत होती, तेव्हा मला सगळे म्हणाले की सिरियलच्या मुलीला सिनेमामध्ये तुमचा विकल्या जाणार का नाही, त्याची रिस्क घ्यायला तयार. म्हटलं नाही, माझ्यामध्ये मला त्या सिनेमातली यशोदा सापडली आहे. म्हणजे मी स्वतःला पण, कारण ती जी भाषा जी होती ना, एक अमरावतीच्या परतवाडा, ती ग्रामीण भाषा होती, ती मी खूप उत्तम बोलते. तर माझे एक असिस्टंट डायरेक्टर आहे, ते म्हणाले की तुम्हीच इतकं छान बोलता, तिला करून दाखवताना तुम्हीच का नाही तो टायटल रोल करत, करा तुम्ही. एक छोटासा रोल केलाय तू त्याच्यात केलाय. पण ते म्हणाले की, मी म्हटलं चला ठीक आहे, माझं ऑडिशन घ्या. मग मी ऑडिशन दिलं, माझ्या चित्रपटाला मी ऑडिशन दिलं आणि मला रिजेक्ट केलं, कारण माझ्या मनातली यशोदा तशी दिसत नव्हती, ती उर्मिला सारखी. म्हणजे व्हेरी ट्रू टू युअर. एक्झॅक्टली. मला ते सोनं पाहिजे. मग नंतर सोनं एकदा तुमच्या हातात असेल तर आपोआप सोनं. मेनी टाइम्स एक्झॅक्टली. आणि बेसिकली कसं होतं, आता वेन आय एम डायरेक्टिंग, तर मला असं वाटतं की 10 डिग्रीवरती पाय मला ठेवायला आवडत नाही. बरोबर. कारण का मग सगळीकडचं जॅक ऑफ ऑल मास्टर ऑफ नन ते मला आवडत नाही. वन थिंग घ्यायची आणि ती कम्प्लिटली आपल्याला झोकून द्यायला लागतं. झोकून खूप जास्त. म्हणजे आज लोकांना आपलं प्रगती दिसते किंवा अवॉर्ड जातात दिसतात, त्याच्या मागचं खूप खोल असतं सगळं, झाडू मारण्यापासून एक्झॅक्टली सगळ्या घेऊन धावण्यापर्यंत. एक्झॅक्टली. मग ती आली, नंतर असं करता करता चित्रपट बनवला. आता तो थिएटरमध्ये लागणं हेच स्वप्न होतं, पण झालं. मला 2 नॅशनल अवॉर्ड, 7 राज्य पुरस्कार, 37 इंटरनॅशनल अवॉर्ड. ते फिल्म एवढं काही देऊन गेले की अगदी मला आई व्हायचंय म्हणता म्हणता माझा डायरेक्टर म्हणून, प्रोड्युसर म्हणून जन्मच झाला या इंडस्ट्रीत. पण मग तुला एवढ्या सगळ्या ठिकाणी फिल्म पाठवायची, हे कसं काय कळलं? सगळं ऑनलाईन शोधून काढून. म्हणजे मी तुला सांगते 37 इंटरनॅशनल अवॉर्ड मला फक्त मी तेवढेच पाठवले म्हणून, पण ती फिल्मची ताकदच खूप वेगळी होती. म्हणजे एक आई आणि बाळाचं जे नातं होतं ते युनिव्हर्सल आहे. म्हणजे त्याच्यावरती नंतर मिमी आली आणि मिमीने तेवढेच नॅशनल अवॉर्ड घेतले. आणि त्याच्यानंतर साऊथ मधनं आता या 4 फिल्म्स येत आहेत, तुला माहिती आहे. म्हणजे तेव्हा मलाही व्हायचे वरूनच की 8-10 वर्षानंतर हिंदीवाल्यांना फ्लाईटमध्ये ती फिल्म बघितली, त्यांना वाटलं अरे बापरे, रिजनल में ये क्या करके रखा है.
मग ते घरी येऊन माझे राईट्स घेतले, मग हिंदी बनवली. हिंदी बनवल्याबरोबर साऊथचे सगळी माणसं घरी आली की आम्हाला पाहिजे ह्याचे राईट्स. तर ती ताकद त्या स्टोरीची मला तेव्हाच कळली होती. आता ती आपल्या म्हणजे सगळ्या टॉपच्या पण हिरोईन्स. मग ही केस तू लढलेली होतीस तेव्हा, म्हणजे तू तुझ्या चित्रपटात दाखवलंय तसंच त्या बाळाचं राईट्स वगैरेचं हे झालेलं होतं का तेव्हा? बाळाच्या अधिकाराचं थोडंसं Cinematic सिनेमॅटिक केलेलं आहे, पण साधारण पहिली फ्रेम सांगते तुला. जेव्हा मी काम करत होते आणि असं आली ना जेव्हा मी मागे वळून बघितलं, त्यावेळेला एक अगदी गोरी गोमटी अमेरिकन मॉडेलसारखी एक बाई आणि दुसरी साडी अशी खोचलेली, तिचा कडेवर असा एक छोटासा तो मुलगा, गोरा पान निळ्या डोळ्याचा, त्या बाईसारखा दिसणारा, पण कपडे मात्र ग्रामीण, इकडे माती लागलेली इकडे लागलेली. ती म्हणे हा बाळ माझा आहे आणि ती म्हणे हा बाळ माझा आहे. आता ती होती लढाई सुरुवातीला, केसच ती. आणि ती पहिलीच फ्रेम एवढी इंटरेस्टिंग होती, तिथनंच खरं चित्रपटाची सुरुवात झाली. माझ्या डोक्यात ते झालं आणि मग सोडवत जसं जसं गेलो साधारण तशीच ती स्टोरी आहे. म्हणजे आपल्याकडे मला सांगायला की मी त्याच्यावर काम करताना म्हणजे चित्रपटाची स्टोरी आली आणि मग बरंच काम करायला लागले. तर त्यावेळेला आपल्याकडे एक 10 ते 12 हा रेट चालू होता सरोगेट मदरसाठी. म्हणजे एक बिझनेस होता इंडियामध्ये. आणि काही ठिकाणी तर पुरुष लोक नुसते बसून असायचे, कारण त्यांना ती आणलेली बाई म्हणजे सुपीक तिचं गर्भाशय ते आपलं देत राहायचं रेंटवर, आणि दरवर्षी एक एक बाळ एका बाळामागे 12 लाख. आता ती जी बाई आणि ती माणसं असायची त्यांना ते इंग्लिश यायचं नाही, कारण तिकडच्या सगळ्या मॉडेल्स आणि ज्यांना गे लोक असायचे त्यांना मुलं हवी असायची. आपल्याकडे सगळं फ्री होतं त्यावेळेला. 2002ला काही कायदे झाले होते की ज्याच्यामध्ये इट्स नॉट इलिगल असं होतं, पण काही कायदे नव्हते की तिचं गर्भाशय खराब झालं, ती मेली किंवा आणखीन काही झालं तर तिला प्रोटेक्शनसाठी काहीच कायदा नव्हता. आणि हे सगळं चालू असतं. मग मी वकील म्हणून मला ते एक पिक्चर तर होता साईडला, पण मी एक स्त्री, एक आई आणि एक वकील याचं कॉम्बिनेशन मला ते एक दिसत होतं की बापरे काय चाललं काय आहे. आणि मग ब्रोकर्स आले मध्ये, कारण इंग्लिश यायचं नाही त्यांना मध्ये बोलता. मग ब्रोकर त्या कागदांवर ते सगळे ॲग्रीमेंट्स व्हायचे, त्याच्यावर आता किती झिरो म्हणजे किती लाख आणि म्हणजे 1000 म्हणजे की एवढं पण त्यांना कळायचं नाही, कारण लपून सगळं चाललेलं असायचं की बाबा अमकेने आपल्या सुनेला असं करायला दिलं तर मग ते सगळं तिला 9 महिने लपून ठेवणं वगैरे असं लपून असायचं. त्याच्यामुळे काय व्हायचं की 10-12 लाखामधले 9 लाख 10 लाखातले 9 लाख तो ब्रोकर घ्यायचा आणि 1 लाख आईला मिळायचे. बापरे. हे सगळं मी ते सिनेमा करताना जेव्हा कळायला लागलं, मग मी त्याच्यासाठी पण काम साईडला सुरू. म्हणजे मी आता जो कायदा पास झाला तर आपल्याकडे लिगल नाही, म्हणजे माझा चित्रपट ही केस ही लास्ट आहे की आपल्याकडे लिगल नाही. त्याच्या काही आहेत की तुम्हाला काही म्हणजे पॉईंट्स आहेत की तुम्हाला नाही होऊ शकत आहे, आणखीन काही कारणं तत्सम त्याच्यामध्ये आहेत तरतुदी, तर तुम्ही करू शकता. पण अदरवाईज कुणी पण यावं आणि माझी इच्छा आहे म्हणून मी करावं असा जो पहिलं चालला होता तो बाजार बंद झाला. त्याच्यावर आम्ही अमेंडमेंटसाठी मी पण त्याच्यामध्ये आहे, म्हणजे जे कायदे केले त्याच्यामध्ये. आणि आत्ता आपण म्हणजे बऱ्यापैकी त्याच्यातनं बाहेर पडलो. तर ही स्टोरी एक लास्ट म्हणावी आपण जी घडली, जी सत्य घटना. हे 2010ला चित्रपट तू आणलं होतंस. हो बरोबर आहे. आणि मग त्याच्यानंतर त्याला नॅशनल अवॉर्ड्स हे ते सगळं मिळाल्यावरती कसं वाटलं? रात्री उशाशी घेऊन झोपली होतीस का नॅशनल अवॉर्ड? एक असतं ना आपण निबंध लिहितो ब शाळेत, स्वप्नांच्या पलीकडे किंवा काय, तर कसं होतं ना, एखाद्या गोष्टीचं तुम्ही स्वप्नच पाहिलं नाही आणि ते तुमच्या पदरात येऊन पडल्यावर त्या माणसाची अवस्था काय होईल, तसं काहीसं झालं. म्हणजे मला एक्सप्लेन पण नाही करता येत माझ्या भावना काय असतील. आणि तेव्हा सुरेश वाडकर साहेब आणि हे सगळे माझ्या आजूबाजूला होते. जेव्हा पहिल्यांदा आम्ही नॅशनल अवॉर्ड घ्यायला गेलो, प्रतिभाताई पाटील त्या अमरावतीच्या आहेत, त्याच्यामुळे त्यांना जेव्हा मी स्टेजवर गेले आणि कळलं की अमरावतीहून नॅशनल अवॉर्ड घ्यायला आली, ती 5-10 मिनिटं त्या बोलत होत्या माझ्याशी. शेखावत साहेब मागे होते, त्यांना अहो बघितलं का ही मुलगी अमरावतीहून आली आहे, नॅशनल अवॉर्ड घेतलंय सिनेमासाठी. तर असं सगळं ना भारावल्यासारखं सगळं होतं. इट इज अ बिग थिंग यार, बिग म्हणजे खरंच. आणि नवरा माझा स्टेज प्रेक्षकांमध्ये, माझी 2 मुलं, आईला अवॉर्ड मिळत आहेत, तेवढंच माझं कुटुंब विश्व होतं. तर ते कसं खूपच सुंदर होतं. म्हणजे अगदी मला असं वाटतं की एखादा आंधळा मागतो 1 डोळा आणि त्याला पूर्ण दृष्टीच मिळते.
पण दिग्दर्शनामध्ये आपण हे चित्रपट तू लिहिलास, ओके, लिखाणाची तुला नॅक आलेली होती, परंतु दिग्दर्शन पण आपणच करावं हे कसं तुला वाटलं? झालं काय, मी लिहिताना दिग्दर्शनाच्या ज्या असतात ना की काय दिसतंय ते पण लिहून ठेवायचे, कारण मी स्क्रीन प्लेचं शिकले नव्हते, ते मला थोडं थोडं शिकवलं. पण मला नेहमी काय, फ्रेम वाईज असं मला वाटतं डिरेक्टर हा बॉर्न होतो. मला असं वाटतं तेच, कारण मी जेव्हा लिहायचे ना तर मला रंग, मागचं गाणं काय ऐकायला येत आहे ते सगळं लिहून ठेवायचे मी, की थोडासा लाईट म्युझिक येत असतं आणि आपल्याला असं दिसतंय की वाऱ्यावर अशी फुलं जराशी हलतायत आणि हळूच पहिले आपल्याला दिसते तिचे पाय, साडीचा पदर हलतोय आणि मग आपल्याला तिचा चेहरा दिसतो आणि ती एका हाताने केस मागे करते आणि मग बोलते डावीकडे बघून. असं मी लिहायचे. मग मला म्हणे असं नसतात लिहित स्क्रीन प्ले, हे तर सगळं डिरेक्टर नोट्स लिहिले तू. तर मला असं वाटतं की मला ती फिल्म दिसते. म्हणजे अजूनही मी जेव्हा फिल्म्स लिहिते किंवा डायलॉग्स असतात ते कॅरेक्टर मी लिहिते आणि ते लिहिताना ते रडायचा सीन असेल तर रडते आपोआपच, कारण मी ती होते. प्रकाश आमटेंच्या फिल्ममध्ये प्रकाश आमटे बोलतच नाहीत जास्त आणि स्वतःची स्टोरी सांगत नाही, कारण त्यांना ते आवडत पण नाही सांगायला. मग आता त्यांचे डायलॉग्स लिहायचे ते खूप कठीण काम होतं. तर मी त्यांचे जे प्रसंग विचारायचे, मी त्यांना ऑब्झर्व करायचे, मग तेव्हा कसं झालं असेल. पण मला तुला विचारायचं की तू तिथे जाऊन हेमल कशाला त्यांच्याबरोबर राहिली होती का? हो, त्यांच्यासोबत राहिले. म्हणजे मला महिने वगैरे हा नॅशनल अवॉर्ड मिळाल्यानंतर मला असं काहीतरी छान करायचं होतं, काय करूया. आणि त्या दरम्यान मग मला असं प्रकाश आमटेंचं एक पुस्तक वाचलं आणि मग त्यांच्या सगळे 11-12 पुस्तकं सगळी वाचून काढली आणि मी भारावले. मग मी सरळ हेमल कसा गाठला. त्यावेळेला तर म्हणजे असं होतं की अस्वल आणि सिंह वगैरे हे सगळे ते लोक म्हणजे नदीवर आंघोळीला जाणे, सगळे प्राणी थोडेसे उघडे असायचे, काही पिंजऱ्यात होते पण होते तेव्हा. मग मी गेले त्यावेळेला भाऊंसोबत राहिले 7-8 दिवस. तर मी त्यांना प्रश्न विचारायचे की ते वडाचं झाड कुठे आहे, कारण वाचून सगळं आले होते की सगळं माहिती होतं मला, माझ्या अशा त्या चित्राच्या विश्वात ते होतं. मी त्याला विचारायचं ते माझ्याकडे बघायला, हिला कसं, मग ते सांगायचे ते तिथे आहे, मग तिथे जाऊन भेटायचो, ते बघायचो, तिथे जाऊन बसायचे मी. मग काय झालं की तेव्हा अभिजात जोशी म्हणून जो 3 इडियट च्या टीम मधला आहे तो माझ्या आधी त्यांना संपर्क साधला होता आणि कागद पाठवले होते की मला तुमचे राईट्स पाहिजे वगैरे. मी त्यांना म्हटलं मला चित्रपट करायचं आहे. मी बघितलं झाडाखाली ऑपरेशन होत आहे, त्यावेळेला सगळं प्लास्टरिंग वगैरे सगळं तिकडे झाडाच्या खालीच व्हायचं. काही जणांना तर ना ॲनेस्थेशिया ना काय, ते सगळं बघून मला खरं सांगू ना चित्रपट एक वेळेला बाजूला राहिला. मला असं वाटलं की काय करता येईल, काय करूया यार. अशी माणसं आहेत ती आपल्यासारखी आणि त्यांच्यापर्यंत कपडे नाही, ते स्त्रिया चोळ्या वगैरे घालायच्याच नाही, पण मस्त हसत हसत असे कळपानी यायचे. मग एकाला लागलं तर सगळेजण असे बसायचे. मग ते डॉक्टर साहेब काय करतायत ना त्याच्यावर पूर्ण ट्रस्ट. ते आपलं प्लास्टर जसं ना एक्सरे ना काय, ते असं कुठे जुळतंय असं ते अंदाज घेऊन त्याला प्लास्टर लावून द्यायचे. असं सगळं चाललेलं बघून मला असं वाटायचं की काय करता येईल. 1-2 लाख आपण त्याला मागू मदत आणि जमा करून यांना देऊ. तसं बरेच लोक करत होते. म्हटलं एवढ्यानं ते भागणार नाहीये, काय करूया आपण ही गोष्ट ही अफलातून. आणि मला त्याच्यामध्ये एक लव्ह स्टोरी दिसली की एक मुलगी इतक्या श्रीमंत घरातली जी ब्युटी क्वीन असते कॉलेजची, ती त्या डॉक्टरचा हात धरते आणि तो म्हणतो की तुला जंगलात राहावं लागेल. ती म्हणाली की हो. ती काही विचारलं नाही आणि ती तशीच 40 वर्ष 1 रुपया न घेता त्याच्यासोबत काम करते. ही किती सुंदर स्टोरी आहे, लव्ह स्टोरी. याच्यापेक्षा पवित्र स्टोरी काय असू शकते. मला सगळं दिसलं आणि मी म्हटलं हे आपण आणायचं आहे पुढे. आणि म्हणजे सगळ्या जगाच्या कानाकोपऱ्यात ही जर स्टोरी पोचली की 40 वर्ष एक माणूस 1 रुपया न घेता कुणाचं तरी असं थँक्यू पण न मिळताना, थँक्यू म्हणताच येत नाही तेही नाही, असा काम करतोय, ही गोष्ट लोकांच्या कानाकोपऱ्यात पोचली पाहिजे. म्हणजे तिथनं त्यांना एकतर मदत मिळेल आणि लोकांना इन्स्पिरेशन मिळेल. हा माझा एकमेव मुद्दा होता त्यावेळेला सिनेमा करताना. पुढे हे अवॉर्ड्स मिळाले, लोकांना आवडलं, पैसे माझे त्याच्यातनं परत आले, हे सगळं तत्सम नंतर होतं. नाना पाटेकरची एंट्री कशी काय झाली या सगळ्यामध्ये? नाना पाटेकरांची अशी झाली की मी आधी गिरीश कुलकर्णीला विचारलं म्हणजे ऑलमोस्ट तो डन होता आणि मृणाल कुलकर्णी होती. त्याचं आम्ही पहिलं हे पण केलं आणि बाबा आमटेंच्या कामासाठी, कारण बाबांचं कॅरेक्टर खूप ह्यूज आणि खूप लार्जर दॅन लाईफ होतं, फार सुंदर. पर्सनली हो, तू मी भेटू शकले नाही, तू तेवढी लकी आहेस.
सो नाना पाटेकरांना मला ते बाबा आमटे अच्छा, करायला बाबा आमटे त्यांना actually विचार पहिल्यांदा नाना पाटेकर करणार. हां. पण मग पूर्ण स्क्रीन प्ले वाचल्यानंतर त्यांना चं कॅरेक्टर खूप आवडलं. या बिकॉज ही इज द सेंट्रल कॅरेक्टर. सेंट्रल कॅरेक्टर आणि प्रकाशसोबत लहानपण घालवलंय त्यांनी कुठेतरी, ते बाबांच्या सान्निध्यात होते, सगळं होतं आणि त्यांना पण ती गोष्टीचं वाटलं की हिचा जो उद्देश आहे तो खरंच खूप पवित्र आहे आणि असा तो गेला पाहिजे. तर त्यांनी समोरून मला इच्छा दाखवली की मी करीन तर प्रकाश करीन. आणि मग माझ्यासाठी तो मोठा मुद्दा होता. मग मला असं एका क्षणात मी नाही म्हणजे हो नाही म्हटलं त्यांना, कारण माझ्या तेव्हा त्यांची वी कट बॉडी आणि ते सगळं म्हटलं प्रकाश आमटे जंगलातले थोडंसं असं कसं होईल. त्यांना ती गोष्ट नंतर मला ते बोलले, मला ती गोष्ट खूप आवडली की एक मोठा आर्टिस्ट तुला काहीतरी येतोय म्हणून हो म्हणायचं आणि करायला लागायचं नाही, तू कन्व्हिन्स नव्हती झालीस. ते मला आवडलं होतं त्यावेळेला. आणि मग बराच वेळ विचार केला. मी बाहेरून माझ्याशीच बोलले, म्हटलं नाना पाटेकर सारखा एवढा महान मोठा कलाकार जर याच्यामध्ये येतोय, ही गोष्ट पोचवण्यासाठी मदत करतोय, तर जो माझा उद्देश होता लोकांपर्यंत पोचण्याचा, तो उद्देश माझा आहे, तर मला हे करायला पाहिजे. आणि मी आतमध्ये येऊन मग नानासाहेबांना म्हटलं की येस आपण करतोय ही फिल्म. आणि मग तसे ते एंटर झाले. मग मी गिरीशला तसा फोन केला. मग गिरीशनी पण खूप स्पोर्टिंगली त्या गोष्टीला घेतलं. पण मग मृणालच्या जागी सोनाली कशी काय? सो मृणालच्या ना कारण नानांचा वीग आम्हाला काय झालं की त्यांचा यंग कॅरेक्टर कोण करणार. आता नानांचा आवाज, नानांचा सारखा दुसरा कलाकार नाही आहे कुठेच. आम्ही ते खूप प्रयत्न केले, नाही शोधू शकलो. मग म्हटलं आपण आता वीग करूया. मी 2-3 त्यांच्या त्या जुन्या फोटोंना बघून खूप 2-3 कलाकार येऊन त्यांचे विग्स बनवले, पण ते कुठेतरी कन्व्हिन्स होईना त्यांना पण आणि मला पण. मग ते म्हणाले समृद्धी थांब, थोडासा डेट पुढे ढकल, मी माझे केस वाढवतो. आणि त्यांनी डायटिंग सुरू केलं, खादीचे ते कपडे घालायला सुरुवात केली आणि ते पूर्ण त्या कॅरेक्टरमध्ये गेले. राहणं खाणं पिणं सगळं, केस वाढवायला त्यांनी सुरू केले स्वतःचे आणि सगळं त्यांनी त्याप्रमाणे बॉडी हेल्थ सगळं करायला लागले. केस वाढले. त्या दरम्यान मृणालला एक कुठली तरी सिनेमाची का कुठली तरी याच्यामध्ये तिने डेट तारखा तिच्या दिल्या होत्या. मग त्या 2 वेळा पुढे ढकलल्यामुळे ती कुठेतरी ऑलरेडी कमिटेड होती, ती करू शकली नाही. तर मग आता ती वेळेवर नाही तर मग सोनालीला मी विचारलं. अर्थात मृणालनी मला सांगितलं की आता कसं करूया आपण, माझ्या तारखा बसत नाही कारण मी ऑलरेडी साईन केले आहे ॲग्रीमेंट्स. मग ती तिकडे गेल्यामुळे मग मी सोनालीला विचारलं. ज्याच्या नशिबात ऍक्च्युअली म्हणजे सोनाली जेव्हा आली तेव्हा ती बाळंतीण होती, छोटंसं बेबी कडेवर घेऊन आली होती आणि बऱ्यापैकी प्लम्पी झाली होती. तर कसं करूया, कारण जी सोनाली आहे तसं ती पण काय करणार ना, कारण ती फीडिंग मदर होती त्यावेळेला. पण जेव्हा पहिला शॉट तिचा होता, जो साप तिने धरलेला आहे आणि ती त्यावेळेला रेणुकाताई ज्या त्या आश्रमात लहानाचं मोठ त्यांनी पाहिलंय सगळं घडताना. 2-3 जण जेव्हा शूटिंगला आले ते म्हणे अगं बाई वहिनी आल्या तेव्हा असंच दिसायच्या. ती पावती मला मिळाली. मी म्हटलं की मग मी एकदम सुटलो. मग आम्ही तिथनं तो मग जो काय तो इतिहासच आहे सिनेमाचा. तुझा चित्रपट तर अप्रतिम झालेलाच आहे. आपल्या सर्वांनी म्हणजे आपण बहुतेक सगळ्यांनी आपण तो पाहिलेलाच आहे आणि त्याला असंख्य अवॉर्ड्स मिळाली. ती की काय काय अवॉर्ड्स मिळाली ती पण जरा कळू द्या. ह्या म्हणजे प्रकाश आमटे फिल्मला तर जे मला पहिल्या सिनेमाला मिळाली ती तसं सगळेच अवॉर्ड्स मिळाले. म्हणजे मी पहिल्या सिनेमात अक्षरशः अर्ध जग फिरून आले म्हटलं की म्हणेल तरी चालेल. मग त्या ठिकाणी ती पण माझं मग ओळख्या झाल्या होत्या त्या लोकांशी. कसं पाठवायची फिल्म ती मला कळलं होतं. मग मी ती फिल्म तशी पाठवली, त्या ठिकाणी दाखवली गेली. पण तो जो माझा उद्देश सफल झाला की प्रत्येक ठिकाणी प्रकाश आमटेंना इन्व्हाइट केलं जायचं. त्यांना समोरून सिनेमा झाल्यानंतर लोक थक्क व्हायचे की हाच तो माणूस आणि जिवंत आहे, हे सगळं चाललंय. त्यांना प्रश्न विचारले जायचे. म्हणजे सगळीकडे प्रकाश आमटे, मंदाताई आणि मी आम्ही जायचो युरोपमध्ये. इवन त्या मोनॅकोमध्ये जिथला ती गोष्ट त्याच्यातली छोटीशी गोष्ट मोनॅको याच्यातनं त्यांना जे टपाल तिकीट त्यांच्यावर काढलं मोनॅको देश, तिथे कधीच त्यांनी सिनेमा दाखवला नव्हता किंवा यांना बोलवलं गेलं नव्हतं. तिथे जाऊन आलो आम्ही असं सगळं. आणि मग लोक त्यांना समोरून प्रश्न विचारायचे. तुला अगदी सांगते की चित्रपटाच्या शोचे जे काय ठरलेले पैसे असे मिळायचे, पण प्रकाश आमटे आणि त्या आदिवासींसाठी मात्र लोक अगदी खुल्या भरभरून म्हणजे तो जो काय आम्ही पहिला डब्बा ठेवला होता कागदाचा की ज्याला कोणाला इच्छा असेल त्याने याच्यात टाका बरं $, वगैरे. तर
तो डब्बा कमी पडला, ती शेवटची नोट घुसे ना. सो स्वीट. स्वीट असं. हा. गुजबम्स आले अक्षरशः. खरंच म्हणजे चांगली लोक खूप जास्त आहेत. खूप सुंदर, म्हणजे या खूप सुंदर. हे ऐकून किती बरं वाटलं मला. खूपच छान. म्हणजे त्या आदिवासींसाठी अगदी फुल नाही फुलाची पाकळी का होईना चित्रपटातून लोक म्हणायचे आपल्याकडनं एक फुलाची पाकळी तरी एक्झॅक्टली. व्हावी. आणि बरीच लोक म्हणायचे, म्हणजे तुला आता मी एक कन्व्हिन्स अशी गोष्ट करते की खूप लोक म्हणायचे की अरे प्रकाश आमटे किंवा बाबा आमटेंचा आम्हाला धडा होता, ते आम्हाला माहिती आहे, ते लेप्रेसी पेशंटसाठी काम करतात, पण प्रकाश आमटेंची गोष्टच आम्हाला माहिती नव्हती, आम्हाला चित्रपटांमधनं कळली. पण ही गोष्ट खरी आहे. इव्हन मी जेव्हा चित्रपट बघितला तोपर्यंत म्हणजे मी वाचत असते बरीचशी पुस्तकं, वाचनात आलं गेलं, कारण का मी बाबा आमटेंना बघितलेलं होतं, पण ते तेव्हा बऱ्यापैकी पण चालत होते ते, आणि कुष्ठरोग्यांचं हे वगैरे सगळं म्हणजे ते बघितलेलं होतं. प्रकाश आमटेंना तेव्हा मी पाहिलेलं आहे, आय स्टील रिमेंबर दॅट. परंतु नंतर ते जेव्हा लग्न होऊन हेमलकसाला गेले आणि हे गेलं, हेमलकसावरनं मला आता आठवण झाली की तू तो चित्रपट हिंदीमध्ये केलास, त्याच्याबद्दल त्याच्या आधी मी एक छोटीशी गोष्ट सांगेन की असं म्हणायचे लोक की आम्हाला माहितीच नव्हतं, तुझ्यामुळे कळली, चित्रपट आला म्हणून कळली. आणि मला ते थोडंसं कुठेतरी असं वाटायचं की थोडं वाईट पण वाटायचं की हा माणूस तर 40 वर्षापासून काम करतोय, मी तर आपलं नुसती गोष्ट लिहिली, ती दाखवली, पुढे आलो आणि लोकांपर्यंत पोहोचवलं, आणि मग तुला कसं सुचलं वगैरे. तर मी काय 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 त्याचे उत्तरं द्यायचे की मला असं वाटलं, मग तसं करायचं असं वाटलं. पण मग त्याचं एक शॉर्टमध्ये उत्तर मला नंतर सापडलं की मी एक निमित्त आहे ग, मी अगदीच निमित्त आहे. तो माणूस महान आहे, तो सगळं काम करतोय, कधीचं करतोय. मला ईश्वराने ती सद्बुद्धी द्यावी, ते माझ्या हातात असावं आणि मी ते फक्त डिलिव्हर करावं. मी ते माध्यम असतं ना, ते निमित्त आहे. मी काहीही केलं नाही आहे खरं सांगायचं तर, ते आपोआप घडून गेलं माझ्याच्याने. आणि ती गोष्ट लोक म्हणतात की तुझ्यामुळे कळली, तर ते ॲक्च्युली निमित्त म्हणतो ना, ते झालंय माझ्याच्याने. नथिंग इम्पॉर्टंट अँड ग्रेट. एक छोटासा प्रश्न, नाना पाटेकरांना अप्रोच करणं, नाना पाटेकरांच्या बरोबर काम करणं हे इतकं डिफिकल्ट आहे, बिकॉज हिमसेल्फ इज सच अ डिफिकल्ट पर्सनॅलिटी. कसं काय हँडल केलंस? हँडल करणं म्हणण्यापेक्षा हँडल तर म्हणजे शक्य नाही आहे हँडल वगैरे, कोणालाही शक्य नाही. हां. पण कुठेतरी ना मला एक सोपी गोष्ट काय गेली की त्यांनी तिथे वेळ घालवला होता स्वतःचा बाबांसोबत. ते बरेचसे, मला असं वाटतं कुठेतरी त्यांना 100% आतमधून त्यांना करायचंच होतं. आणि मला नंतर माहिती नाही बऱ्याचशा गोष्टी, पण बाबा आमटेंवर चित्रपट कोणतरी करायचं, त्यांना अप्रोच केलं होतं आधी, त्याच्यावर लिखाण चालू होतं, मध्येच मी आपलं हे प्रकाश आमटेचं घुसवलं. मग मी गेले तर तोपर्यंत त्यांना असं वाटलं की आधी बाबांचं करूया, मग प्रकाश आमटेंचं करता येईल. पण प्रकाश आमटेंचं स्क्रीन प्ले आणि मला त्यांनी झालं मी 5 मिनटं ऐकेन तू काय जे काय लिहिलेलं आहे ते. मी आणि मृणाल गेलो, कारण मृणाल आधी करणार होती ना, तर मृणाल आणि मी गेलो होतो त्यांना भेटायला. मी त्यांना असं पर्सनली ओळखत नव्हते आधी. ते म्हणाले मी 5-10 मिनटं ऐकेन स्क्रीन प्ले. मला त्यांनी एक तारीख दिली, त्या तारखेला मी पूर्ण माझं तयार होतं अगदी सगळं. ते तुला जसं सांगितलं तसा स्क्रीन प्ले सगळा व्यवस्थित तयार होता की असं होतं असं होतं असं होतं. आणि अगदी त्या प्रत्येकाचे डायलॉग्स मीच लिहिले असल्यामुळे मी त्या भावनेच्या सोबत ते सगळं म्हणून वगैरे ते 5 मिनटं करता करता कसे 2.5-3 तास झाले कळलेच नाही. ते असे बसले, ते असेच बसले होते. आणि मग त्यांनी ते म्हटलं की त्यांना त्या स्क्रीन प्लेची ताकद त्यांना कळली की लिहिते छान. किंवा अगदी त्यांना ते जुने त्यांचे पण दिवस आठवलेस की असे बाबा होते, असा विलास होता, असा प्रकाश होता, असं लहानपण गेलं, असं असं झालं सगळं. आणि कुठेतरी ना त्यांच्या त्या हृदयामध्ये तो पाझर फुटला की हे माझं आहे. मी तिथे पण मी निमित्त तिथे पण ठरले असेल. आणि मग तिथे गेल्यानंतर आमचे खरं सांगायचे तर खूप भांडणं व्हायची. पण ती भांडणं ना ह्याच्यावरच असायची की हे असं नव्हतं धाड, इकडे असं असं कसं ठेवलं असं. मग मी त्यांना सांगायचे हे असं ठरलं आहे, मग असं झालं आहे, मग असं झालं आहे. बाकीच्या गोष्टी काही नसायच्या, कारण त्यांना लक्झरी कुठली, कारण ते तिथे राहिले असल्यामुळे ते खादीचे आपलं ती लेंगा आणि ते असं सगळं, लेंगा पण नाही असं शॉर्ट आणि हां असं. ते जे आश्रमात आम्ही ठेवलं त्या सगळ्या खाण्यापिण्या तिथे उलट सगळं खूप छान मिळायचं. एखाद्या ॲक्टरने तिथे जाऊन थेरपी करावी असं ती जागा आहे. त्याच्यावर कंप्लेंट करणारा मूर्खच, म्हणजे कोण असूच शकत नाही. त्याच्या म्हणजे कारण अगदी ऑर्गॅनिक जेवण खाणं पिणं त्यांनी बनवलेलं ते असायचं. ती वारं तिथे, त्या इकडे हरणं, इकडे ती माकडं, इकडे मोर नाचतायत, इकडे वाघ आहे, इकडे अस्वली गमती करताय. अशा जागेत तुम्हाला राहायला मिळते आणि जंगल
पक्षी उठवतायत तुम्हाला, तर कोण कंप्लेंट करणार? इतक्या सुंदर जागेत राहताय तुम्ही. वाव. त्याच्यावर काही कंप्लेंट नव्हती. म्हणजे साधारण किती दिवस शूटिंग झालं तुमचं? एक 45 दिवस शूटिंग झालं, कारण आम्ही बायलिंग्विल फिल्म केल्यामुळे. पहिलं अच्छा, मराठी. तिकडेच केलं? हो, मराठी पहिलं ठरलेलंच होतं. ठरलं. मग हिंदी स्क्रिप्टिंग कोणी केलं? हिंदी पण मीच लिहिलेलं. अच्छा, अरे वा. कारण मी MP टच आहे ना अमरावती, तर आमची मराठीपेक्षा हिंदी जास्त छान असते. हिंदी चांगली असते. हिंदी स्पीकिंग जास्त आहेत लोकं. हां. तर मग त्याच्यामुळे नाना माझ्यासोबत आधी आले, कारण आमचे बरेचसे प्राण्यांसोबत सीन होते ना. तर ती खारुताई वगैरेचा सीन बघितला, त्यांचा आवाज खूप भारदस्त आहे, त्याच्यामुळे पहिलं तर ती पळूनच गेली एका कोपऱ्यात. कितीतरी दिवस ती यायलाच तयार नाही. मग वाघांसोबत, अस्वलांसोबत, सगळ्यांसोबत त्यांनी अशी रिअल? हो. आणि नानांनी खूप एफर्ट्स घेतले ते सगळं. मग जो पहिला शॉट आहे ज्याच्यामध्ये ते वाघाबरोबर येतात, तो दॅट वॉज अन ॲनिमेटेड और दॅट वॉज द रिअल? हा, तो आम्ही हे केला. पहिला वाघाचं एंट्री घेतली, ते त्याच्यामध्ये प्रकाश आमटेंसोबत त्यांचं येणं घेतलंय. आणि मग प्रकाश आमटेंना काढून आम्ही नाना. इवन तो पाण्यामध्ये शीर्षासन करतात प्रकाश आमटे, ते प्रकाश आमटेंचे पाय आहेत, आणि मग पाण्यातनं निघताना नाना. कारण ते सर्वसाधारण माणसाचं कामच नव्हे. ते असं खरं शीर्षासन करतात? पाण्याच्या खोल पाण्याच्या आतमध्ये डोकं खाली, पायवर नुसते पाय असे दिसतात, आणि ते 5-10 मिनिटं असं नाही. हो, एवढा वेळ श्वास योगी आहेत ग ते योगी आहेत. ते खूप बियॉन्ड. म्हणजे मी म्हणते ना, परमेश्वर त्यांच्यात आहे का, ते परमेश्वर आहे, मला अजून कळलं नाही. माय गॉड. हो, खूप वेगळं आहे सगळं. अगं साधं योगा करताना मला थोडंसं मी योगा वगैरे सोड, अजगर, वाघ मी बघितलंय असं. ते त्याला असं कान धरतात, त्याचे पाय धरतात, तर तो ते नख असतात ना, ती अशी आतमध्ये घेतो, आणि तो सांगत असतो की लागेल तुला. आणि आम्ही जेव्हा जायचो तेव्हा अशी ती नख बाहेर येतात. भाई, म्हणजे तेच वाघ आहे, तेच सगळं आहे, पण अजगर त्यांच्या अंगावर असा खेळतो. तो तुला भीती नाही वाटली? मी खूप दिवस त्या सगळ्या गोष्टींच्या वातावरणात, आणि मी पण तिकडचीच आहे ना, विदर्भातली. अगदी थोडे याच्यात म्हणून काय तू काय वाघाच्या आणि अस्वलाच्या नव्हती राहिली? पण मला ते आवड असल्यामुळे मग कसं होतं ना, मन एकदा कन्व्हिन्स झालं तर मग बॉडी तुमची तिथे आपोआप असते. बेसिकली म्हणजे एक असं एक हे आहे, जसं कुत्र्याला लाईक दे स्मेल आर बॉडी फ्रेग्रन्स. प्रत्येकाच्या एक बॉडीचा एक वास असतो, तर तो जो आपल्या शरीराचा वास असतो तो प्राण्यांना जास्त चांगल्या पद्धतीने कळतो. बरोबर. आणि त्याच्यामुळे तू पहिल्यांदा जे जाऊन तिकडे राहिलीस त्याच्यामध्ये ते पण. आणि काय होतं, नेव्हर अटॅक. आणि तुमचे सिक्रेट, तुम्हाला भीती वाटली तर तसं तुमचं सिक्रेट होते. इतके जास्त क्लेवर असतात की त्यांना पटकन कळतं की हा घाबरलाय, हा माझ्यासाठी घातक आहे, हा मला प्रेम नजरेत, डोळ्यांमध्ये बघतात. ते कुत्रे जसं बघतात तसेच 2 पायाचे 4 पायाचे प्राणी नेहमी तुम्हाला डोळ्यांमध्ये बघतात की हा मला हार्मफुल आहे का. तुझं ऑस्करला जेव्हा हे चित्रपट गेलं तेव्हा हे मराठीतलं गेलं का हेमल कसा म्हणून? तू हिंदीमध्ये आम्ही तिकडे त्याचे शोज केले बरेच, म्हणजे 60-70 शो. आणि काय व्हायचं की तिकडच्या सगळ्या, पण आता जसं आहे ऑस्करला समजा मराठी चित्रपट गेलं आणि तर त्याला पण सबटायटलिंग असतं. हो. मग तुला हिंदी पाठवावं असं का वाटलं? कारण काय झालं की तिथे जी मंडळी होती ती मराठीच्या व्यतिरिक्त सिंधी, पंजाबी, गुजराती अशी मंडळी पण भरपूर यावी, त्यांच्यापर्यंत पण ते पोचावं. कारण मराठीपर्यंत तर पोचलंच होतं, खूप शोज आले होते. तर मला असं वाटलं हिंदीमधून आणखीन लोकांपर्यंत पोचू आपण. सो यू डिड इट इन बोथ द लँग्वेजेस? बोथ द लँग्वेजेस. ॲक्च्युअल शूटिंग इन बोथ द लँग्वेजेस? हो, पूर्ण स्क्रिप्ट सगळं वेगळं केलेलं आहे. त्याच्यामुळे तिथे गेल्यानंतर तुम्हाला आधी इंट्रोड्यूस करायला लागायचं. आणि सगळ्या जगभरातली एकदम उच्च दर्जाचे जे फिल्म मेकर्स असतात ते तुमचं फिल्म बघायला तिथे ज्युरी म्हणून येतात. तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी त्यांना सांगायला लागतात, काय तुमचं हे ते सगळ्यांनी इन्व्हाइट करायला लागतं. आणि खरं सांगायचं तर जे बाकीच्यांच्या जवळ असं गिफ्ट्स देणे, मोठ्या थिएटरमध्ये करणे, त्यांना बोलवणे, त्यांची सर्व, एवढं बजेट माझ्याकडे नव्हतंच एवढं सगळं करायचं. माझ्याकडे फक्त एक ना सुंदरशी गोष्ट होती, खरी गोष्ट होती, जी त्यांना मी सांगायची इट्स अ रिअल स्टोरी. याच्यात एक सूतभर मी काय खोटं सांगितलं नाही आहे. उलट माझं जेवढं सांगायचं 100%चं मी 60% त्या कॅमेऱ्यात आणू शकले. ती गोष्ट बघा, आवडली तर पुढे जाऊया. मला माहिती होतं ती 3 कॅटेगरीमध्ये धावत होती, बेस्ट ॲक्टर, ॲक्ट्रेस आणि बेस्ट फिल्म. तर मला माहिती होतं बेस्ट फिल्ममध्ये तर आता एवढ्यात आपल्या कॉम्पिटिशनमध्ये आपण पुढपर्यंत कॉम्पिटिशनमध्ये टिकणार नाही आहोत. पण उद्देश हा होता की त्या इंटरनॅशनल मोठ्या ज्युरींच्या डोळ्याखालनं ते काम जाते. माझी फिल्मपेक्षा त्यांचं काम जात आहे.
आणि ते लगेच गुगल करायचे. आणि मी नाव ठेवण्याचं कारण पण तेव्हाच होतं माझं, डॉक्टर प्रकाश बाबा आमटे, द रिअल हिरो. खूप जणांनी म्हटलं हे किती बोरिंग, असं कोण बघून येणारच नाही वगैरे. म्हटलं ते बघता येईल, पण माझा उद्देश तो होता हॅशटॅग हा असेल. आणि जसा हॅशटॅग हा उघडल्याबरोबर प्रकाश आमटेंचं काम दिसेल, त्यांना लोक रीच करतील, त्यांना लोक मदत पाठवतील, हे सगळा उद्देश होता. इतका प्युअर होता, म्हणून ते सक्सेस असं 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 असं. लवली, फॅन्टॅस्टिक. मी आज बोलते ती एका अवॉर्ड लेडीशी, असं मी म्हणेन. आताच आपण वळूया तुझ्या मुलींच्याकडे. आत्ता मला असं कळलेलं आहे, आत्ताच आपण गप्पा मारत होतो तेव्हा, की LA जिथे हॉलिवूड आहे, तर त्या हॉलिवूडमध्येच तुझ्या दोन्ही मुली तिथे त्या शिक्षण घेतलेलं आहे त्यांनी. त्याच्याबद्दल आपण जाणून घेऊया. हो, एक फॉलोइंग मदर्स फुटस्टेप्स असं म्हणायला हरकत नाही, पण खरं अगदी जेन्युइनली एक सांगते की माझं त्या ह्याच्यामध्ये कंट्रीब्युशन एकच की त्यांनी आईला हे सगळं शून्यातनं स्वप्न बघताना बघितलं आणि ते सत्यात उतरताना बघितलं. तो एक माझं कंट्रीब्युशन म्हणू शकू. पण बाकीचं तर ती मोठी आर्किटेक्ट आहे, म्हणजे तिची स्वतःची कंपनी आहे लॉस एंजलिसला. पण छोटी लग्न झालंय, तिचं लग्न झालंय. हां, आणि छोटी हो बरोबर. आणि सृष्टी जी आहे, तर तिला हे सगळं होतंच. तिने स्वतःचं चॅनल अगदी 11वी 10वीत असेल त्यावेळेला सुरू केलेलं. तेव्हा यूट्यूब वगैरे हे आत्ता एवढं फेमस झालं, ते तिला तेव्हाच स्वतःचं नाव ठेवून स्वतःचं चॅनल उघडून त्याच्यात आपलं काय ते DIY वगैरे काय तिला जे यायचं ते करून ते सुरू केलं. आणि करता 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 त्या काळात, म्हणजे ती आता 25 वर्षाची आहे, पण 10वीत म्हणजे ती असणार हार्डली काय तरी एक 12-13 वर्षाची. तेव्हा तिने ते चॅनल, आणि तेव्हा तिने ते जिम कार्डाशियन वगैरे त्यांना फॉलो करायचं, तिच्यासारखं बनून बघायचंय मला. ते मला माहित पण नव्हती ही नावं कोण आहेत काय आहेत. ते रूम बंद, मला फक्त तिने ते अशी सोनेरी केस असतात ना, ते बाहुलीचे असे ते डोक्याला ते घेऊन मागितले, ते लावून आपलं तिचं ते आरशासमोर ते चाललेलं असायचं काहीतरी. आणि मग करता करता तिला मिलियनर फॉलोअर्स झाले की मी जेव्हा ती मिठीबाईला पहिल्या वर्षाला गेली, हो ती वर्षाला गेली, तेव्हा ती सेलिब्रिटी होती कॉलेजमध्ये, सगळे तिला ओळखत होते. पुढे पुढे आणखीन त्याच्यात हे करताना मग ती हॉलिवूडमधनं तिला स्पेशल बोलवणं आलं, तिला तिथनं विजा मिळाला, तो जो काय कलाकाराचा विजा असतो तो स्पेशली तिकडे तुम्ही येऊन काम करा. दॅट वॉज बिकॉज ऑफ द मिलियन फॉलोअर्स. आता ते खूप केलेली डिश बघतात, खूप केले. आणि पण ते खूप आधीची गोष्ट आहे. ती 17-18 वर्षाची असतानाच ती अमेरिकेला गेली. आणि मग तिथे हॉलिवूडमध्ये वायाकॉममध्ये काहीतरी गोष्टी तिने तिथे काम केलं, शिकून घेतलं. मग नंतर तिचे हे एका बाजूला इन्फ्लुएन्सर जे चालूच होतं, मग अरमानी, गुची, मोठे मोठे जे ब्रँड्स आहेत, आय एम नॉट प्रमोटिंग इट, बट असे मोठे मोठे ब्रँड्स तिच्याकडे येऊन मग त्याचं ती इन्फ्लुएन्सर थ्रू ते प्रमोट करायचं, प्रॉपर इंटरनॅशनल इन्फ्लुएन्सर. नंतर मग मॉडेलिंग झालं. मग नंतर तिने स्वतःची कंपनी सुरू केली, ब्रेकफास्ट पार्टी म्हणून. त्याच्यात तिने स्विमवेअर आणि काय काय इंडियन स्टाईलचं कॉम्बो असं तिकडे तिने ते सुरू केलं. आता तिची ती जर्नी इतकी इंटरेस्टिंग राहिली की एवढी छोटी मुलगी असं जाऊन अशी एक हॉलिवूडमध्ये सक्सेसफुल होऊ कशी शकते. त्याच्यावर करण जोहरनी आता जो काही रियालिटी शो येतो आहे, आता मी खरं त्यांचं अजून प्रमोशन सुरू व्हायचं आहे, पण त्यांनी अनाऊन्स केलं, म्हणजे शूटिंग झालेली आहे. आता ऑक्टोबरमध्ये ते येईल. जसं धर्मॅटिक म्हणून त्यांची कंपनी आहे, त्याच्या अंडर द ट्राईब म्हणून एक सिरियल आहे, त्याच्यामध्ये 3-4 मुलींच्या स्वतःच्या पर्सनल आयुष्यावरच त्यांनी ती बनवली आहे. त्या वावरत आहेत त्यांचं स्वतःचं आयुष्य आणि कॅमेरा त्यांना फॉलो करतोय. तर त्याच्या सृष्टी एक कॅरेक्टर आहे. So that's a very proud thing, you know. Like mother, like daughter. You can say, but really I don't have any contribution in that, you know, internationally. Lovely, fantastic. खरंच समृद्धी, मी तुला तेव्हापासून ओळखते जेव्हा की तू खरंच कोणी नव्हतीस आणि आज तू एवढ्या नावारूपाला आलेली आहेस. इट्स अ बिग थिंग, बिग अचिव्हमेंट. आणि येस, पहिले सगळ्यांना स्ट्रगल्स असतात. इवन आय हॅव स्ट्रगल्ड अ लॉट टू कम इन माय दिस थिंग. परंतु तू ज्या तऱ्हेने तुझा स्ट्रगल तो नेलास तिथपर्यंत, एक दिशा पकडून जो नेलेला आहे. आणखीन एक आय लाईक इट. बट एक अजून सांगू, स्ट्रगल 100%. मला त्या स्ट्रगलच्या सोबत काय म्हणायचं आहे माहिती आहे, त्याला मेहनत आणि हे होईल हा जो विश्वास असतो ना की हे असं आपण करतोय, हा माझा उद्देश आहे की मला हे करायचं आहे. आणि त्याच्यासोबत मॅनिफेस्टेशन होतं तुझ्या. हा म्हणजे मेहनत प्रचंड होती. म्हणजे तिथे असे ते गमबूट घालून तुम्हाला शूटिंग करताय तुम्ही, नक्षलाइट्स आहेत आजूबाजूला,
इकडे पायाच्या खालनं विंचू निघतोय, तिकडे साप निघाला, ह्याला चावला, हे असं सगळं सिनेमासाठी करतोय, हे म्हणजे मला नव्हतंच, हे माझं मिशन. तर मला म्हणायचे की स्ट्रगल हा शब्दापेक्षा ना मेहनत 100% केली, पण इतकी पॉझिटिव्हली मला माहिती होतं की हे होणारच आहे. आणि ही जी माणसं आहेत जी माझ्यासोबत आहेत, जी सोबत चालत आहेत त्यांच्यासोबत मी चालते आहे, जी गेली त्यांच्यासाठी मी थांबले नाही. तेरे साथ या तेरे बगैर मैं तो चलती रहूंगी. आणि मग तुम्ही एका ठिकाणी पोचता. आणि ते खरंच मला याच्यामध्ये तुला विचारावं असं वाटतं की जसं तू म्हणालीस की कोई साथ आए ना आए मैं तो चली, परंतु ह्याच्यामध्ये तुझ्या घरच्यांची साथ किती होती? कारण ती एक असणं फार महत्त्वाचं असतं. ते मी खूप किती म्हणजे तुझ्या मिस्टरांची मी तुम्हाला दोघांना कायम बघते. सो लाईक अगदीच म्हणजे मला असं वाटतं ऑलवेज सपोर्ट्स यू. म्हणजे ह्या म्हणजे ती एक खरंच बॅकबोन सारखा तो माझ्या सतत सोबत होत्या. आणि मला वाटतं तुझ्या सासूबाई वगैरे त्यांनी पण तुला बऱ्यापैकी हां म्हणजे कसं असतं एक सांगू का की आपण करणारे आपणच असतो. कारण ते जे विजन आहे ते करण्याचं ते आपल्यामध्ये आहे. पण माझ्यावर त्यांनी ट्रस्ट ठेवणं की ही जे मॉरल सपोर्ट ही जी गोष्ट आहे ना, म्हणजे लोकांना वाटो न वाटो परंतु ती खूप मोठी आहे, महत्वाची आहे. हा म्हणजे तुम्ही काहीतरी काम करून आलात आणि आली मोठी काय ते आपलं मुलं आहे असं ना, तुम्ही तुमचं सगळं हे जळणारी पण असतात घरातनच इतकी जळवणूक नाही ते नाही. ते एक मला खूप म्हणजे खरं सांगायचं तर तीच खूप मोठी साथ आहे की तू हो पुढे, तू हो पुढे, मी आहे तुझ्या मागे, काय मला तुझं काम येत नाही पण तुला ओ द्यायला मी सतत आहे, तू मला फक्त आवाज दे, मी मागे उभा आहे. आणि माझ्या सासूबाई पण म्हणजे त्या आता माझ्या कोर्टातल्या कधी कधी काय एखादा खटला असेल ते गाजलेला आहे की आज हिअरिंग आहे किंवा आर्ग्युमेंट आहे, त्यांना तेही ऐकायला आवडायचं. त्या येऊन मागच्या कुठल्या तरी याच्यावर त्यांना खूप कौतुक वाटायचं माझं की आज असं बोल. एवढंच काय की आपण ते गरबा नाचायला जातो ना तेव्हा तर सुरुवात तशी होती. म्हणजे अगदी आमच्याकडे अमरावतीला असं काही नाही आहे नाचायला वगैरे, पण मला सगळीकडे उत्साह असल्यामुळे मी आपलं ते घालून मग सासूबाई बघायला यायच्या. मग त्या मला ना सांगायच्या की अगं ती जी निळं घातलेली ना ती तुला कॉम्पिटिशनमध्ये आहे, तू जरा नीट बघा, तुझा हा असा उजवा हात नीट येत नाही आहे, तसं नाच. तो इतकं ते एनकरेजमेंट होतं की डॉटर म्हणजे एक्झॅक्टली डॉटर इन लॉ बट लाईक हो खूप त्या. आणि तो जो सपोर्ट आहे की बाकीचं काय करू शकत नाही का त्या तिथे त्या मंडळात नाही, काही सिनेमात माझे मित्र मंडळ नातेवाईक कुणीच नाही, पण हे जे घरातून होतं ना की तू चल स्टेजवर अवॉर्ड मिळाला ना, हे सगळं बोलून ये, बोलायचं तू तिथे, तुला बोलू दिलं नाही तरी बोलायचं, आम्ही ऐकणार आहोत, कॅमेरे ऑन ठेवून. तर माझं विश्व माझ्यासाठी कायम एका मागच्या कुठल्या तरी खुर्चीवर असायचं. आणि मला असं वाटतं की तेच सर्वस्व आहे. म्हणजे इकडचा मिळालेला अवॉर्ड हा फक्त फिजिकल होता, पण तो जो होता तो अवॉर्ड, जे कौतुक त्यांच्या डोळ्यातनं माझ्याकडे यायचं, तो मोठा अवॉर्ड होता आणि त्याच्यावर मी तरले असं म्हणू शकेन. सो फॅन्टॅस्टिक. आय एम सो प्राऊड ऑफ यू. आय स्टील रिमेंबर द फर्स्ट समृद्धी. दुसरी गोष्ट तू आता एवढं स्वतःला मेंटेन ठेवलंस, त्याचं राज काय आहे? परवाच आपण एका पार्टीमध्ये भेटलो आणि तेव्हा जेवताना म्हटलं अगं समृद्धी तू होती त्याच्या अर्धी झालेली आहेस, अगदी पहिल्यातली समृद्धी बघितली. हो तेव्हा मला काही गोष्टी माहिती नव्हत्या की असं काय. पहिल्यापासूनच मला फिजिक असं वाटतं की आपण जे चांगलं आहे ना आपल्यासाठी, खाणं, व्यायाम, ज्या ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्याचा ध्यास मला आहे लहानपणापासून. तेव्हा मला माहिती नव्हतं की गोड खाल्ल्याने असं काय होतं. असं मला वाटलं डायबिटीज आपल्याला नाही तर गोड खाल्लेलं चालतं, पण आता हळूहळू काही काही गोष्टी क्लिअर होत गेल्या, तर मग मी ते तसं आत्मसात करत गेले. तुझ्यामध्ये एक प्रकारचं मी म्हणेन की डिटर्मिनेशन पॉवर ज्याला म्हणतात, हां, ती तुझ्यात सॉलिड आहे. मला माझ्या कुठल्याच शरीराच्या किंवा मनाचं गुलाम व्हायचं नाही आहे. म्हणजे मला एखादी गोष्ट चांगली पण असेल, जसं जेवण झाल्यावर बडीशोप खाल्लेली मला आवडते, आणि मग मला 8व्या दिवशी असं वाटायचं की कुठे ठेवली कसं तरी होत आहे. आणि मग मला कळायला लागलं की हे तर मला सवय लागते का, मग नाहीच खायची. चांगली असू दे, मला गुलाम नाही व्हायचं आहे माझ्या कुठल्याच असं, मी ठरवेन काय करायचं आहे. तर असं तो एक स्वभाव आहे कदाचित आतमधून, तर तो याच्यात पण आला फिजिकल. आता या आयर्न लेडीचं पुढचं स्वप्न काय आहे? पुढचं म्हणजे आता असं आहे की मुलांचं मला पुढे जाणं बघायचं आहे, त्यांचं सुख बघायचं आहे. मी पुस्तकं लिहिते आता, काय बरंचसं लिखाण करते, आणि सिनेमा तर काय जाणार नाही मला असं वाटतं, रक्तात एकदा घुसलं की घुसलं. कारण कुठेही काही बघितलं की गोष्टीच दिसत असतात,
आज येताना गोष्टी दिसते तुझ्याशी बोलताना, आता हे कॅमेरामॅन बसलेले आहेत त्यांच्या त्या सगळ्या लकबी ह्या त्या, तर ती नजर असं सगळीकडे गोष्टी शोधत असते झुंडतच राहते. आणि मग आपण ते कसं व्यक्त व्हावं, काय काय चाललंय जगात त्याच्याबद्दल मी थोडंसं वाचत असते, लिहित असते, मत मांडत असते. आणि मला असं वाटतं सिनेमा तर करतच राहीन नक्कीच. आज मला खरंच खूप आनंद झाला, कारण की आज आपल्या भेटीला एक अशी समृद्ध विचारांची अशी एक स्त्री माझ्या समोर आहे आणि तिच्याकडनं आता मलाही खूप शिकण्यासारखं आहे नाही, असं मला काय वाटतं. नाही असतं ना, असं काही नसतं. प्रत्येकाच्यातले हो. एक एक गुण असतात, ते आपण कायम टिपकासारखं असायला पाहिजे असं मला वाटतं. की प्रत्येकाच्यातले छोटे छोटे जे गुण असतात ते आपण आपल्यामध्ये आत्मसात करायचे असले तर आपलं मन हे आपलं हे पहिलं आणि टिपकासारखं मला आपण वाटतं एक असायला स्त्रीचं पाहिजे. सौंदर्य आहे की एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला ॲडमायर करते, तिच्याकडनं काहीतरी शिकून घेते, तिला तिचं कौतुक करते, तर तो एक गुड ह्युमन बिईंगचा एक एक हे म्हणूया आपण तत्व. तर तसं तुझ्यामध्ये तुझं सो समृद्धी, थँक्यू सो मच. Thank तू you. आज माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आलीस आणि तुझं सगळं स्ट्रगल, तुझे सगळे विचार, तुझं याच्या पुढचं जे काही तुला अचिव्हमेंट्स आहेत त्या सगळ्या, परमेश्वर तुला असंच यश कायम देव, हेच माझी इच्छा आहे. आणि तू आलीस याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू फॉर एव्हरीवन. समृद्धी, तू आज माझ्या बातो बातो में या यूट्यूब चॅनलवरती आलीस आणि इतके सुंदर तुझे विचार आम्हा सर्वांना ऐकायला मिळाले. आद्या या हर्बल प्रॉडक्ट्सतर्फे ही एक छोटीशी तुला भेट. हे सगळे प्रॉडक्ट्स अतिशय छान आहेत कारण मी ते स्वतः वापरलेले आहेत. सो यू ऑल्सो ट्राय इट, यूज इट. नक्की Yeah? नक्की वापरेन. Yes.